मित्रो, आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता या घटकातील चुकीचे पद ओळखा हा भाग बघणार आहोत. इयत्ता 7वीच्या बुद्धिमत्ता या घटकामध्ये हा जो पार्ट्स आहे चुकीचे पद ओळखा या ठिकाणी आलेला असतो. मग निश्चितच काय करायचं असतं आपल्याला, अशा काही संख्या त्या ठिकाणी दिलेल्या असतील, त्या संख्येमधलं आपल्याला वेगळं पद ओळखायचं असतं. म्हणजे निश्चित काय करायचं असतं की याच्यामध्ये कोणती तरी क्रिया दिलेली असतात. त्याच्यामध्ये काही समजा जर या नंबर बघत असताना याच्यामधले सुरुवातीला आपल्याला माहीत आहे की बेसिक ज्या क्रिया असतात त्या 4 बेसिक क्रिया आपण त्या ठिकाणी बघूया. म्हणजे समजा या ठिकाणी प्लस केलेलं आहेत का, जे ॲडिशन असेल. त्याच्यानंतर मायनस केलेलं असेल का ते आपण त्या ठिकाणी बघायचं. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलेलं आहे का ते बघायचं आणि डिवाईड केलेलं असेल त्या बघायचं. या 4 क्रियेचे केल्या की आपल्याला यामध्ये वेगळं पद आयडेंटिफाय करता येते. सोबत ते जे काही संख्यांचे स्क्वेअर असतात, क्यूब असतात, या सुद्धा बाबीचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा असतो. मी काही या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलेले आहे, त्या एक्झाम्पलचा आपण या ठिकाणी आता चुकीचं पद कोणतं आहे ते त्या ठिकाणी बघूया. पहिलं एक्झाम्पल घेतलं, या ठिकाणी 10 दिलेलं आहेत आणि त्यानंतर 11 दिलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण प्लस करून बघूया. जर प्लस होत असेल तर त्यानुसार आपण नेक्स्टवाले नंबर त्या ठिकाणी त्याच पद्धतीने येते का, त्याच पॅटर्नमध्ये येते का ते बघूया. समजा 10मध्ये जर +1 केलं तर 11 येते, म्हणजे बरोबर आहे. या ठिकाणी प्लस करता त्याचे, परंतु दुसऱ्या नंबरमध्ये जर तुम्ही जर प्लस जर केलं, समजा इथं जर आपण 1 प्लस केलेलं आहे, याच्यामध्ये डायरेक्ट 11 प्लस करावे लागतील आणि 11 प्लस केले तर 22 होईल. परंतु हा 1 आणि 11 याच्यामधला आपल्याला फरक डिस्टन्स काय आहे ते कळून राहिलेला नाही आहे. त्याच्यानंतर पुन्हा हे ते प्लस केलं तर 1 होऊन राहिलेलं आहे. पुन्हा याच पद्धतीने जर समजा जर आपण या ठिकाणी प्लस जर करत गेलो तर ती बरोबर संख्या येते की नाही येत हे निश्चित आपल्याला सांगता येणार नाही. मग दुसऱ्या पद्धतीनं बघूया. समजा जर आपण जर या ठिकाणी जर केलं तर 11 मल्टिप्लाय जर 2 केलं तर 11 2 1 चा 2 2 1 चा 2 11 2 चा 20. प्लस जर केलं या ठिकाणी 1 प्लस केलं तर 23 येऊन राहिलेलं आहे. आता याला पॅटर्ननुसार जसं इथं पहिल्यांदा या ठिकाणी प्लस केलेलं आहे, नंतर आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. आता प्लस केलं तर असलेल्या नंबरला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. आता मल्टिप्लाय केलं तर 2 3 चा 6 होतो आणि 2 2 चा 4 होतो. या ठिकाणी कोणता नंबर यायला पाहिजे होता, 46 नंबर यायला पाहिजे. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, 44 लिहिलेलं आहे. म्हणजे यामधला हा चुकीचा आहे असं आपण, जसं 44 मध्ये 1 मिळवलं तर त्या ठिकाणी 47 होऊन राहिलेलं आहे. म्हणजे पॅटर्न कसा होता, त्या ठिकाणी +1 मल्टिप्लाय 2 +1 मल्टिप्लाय 2 +1 मल्टिपल बाय 2. जर इथं जर तुम्ही मल्टिप्लाय 2 जर केलं तर 7 2 चा 14 1 कॅरी 4 2 चा 8 9. म्हणजे हे बरोबर आहे. चुकीचं पद त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 44 जे आहे हे चुकीचं पद दिसून येते. हे काय झालं, आपलं चुकीचं पद झालं. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारी ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेड किंवा मायनस या क्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला येतात. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. 20 30 42 58 22 आणि 90. आता याच्यातला जर फरक जर बघितला तर या ठिकाणी 10चा दिसून राहिलेला आहे. म्हणजे 20 + 10 केलं तर 30 होते. या ठिकाणी 12चा दिसून राहिलेला आहे. परंतु इथं यामध्ये खूप मोठा फरक दिसून राहिला. इथं सुद्धा मोठा फरक आहे आणि इथं सुद्धा. म्हणजे जनरली जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी प्लस हा नसेल, मायनस जर केलं तर मायनस संख्या सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतात. आता त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण स्क्वेअर बघूया. म्हणजे हे स्क्वेअरच्या जवळची नंबर, म्हणजे काहीतरी क्ल्यू दिलेला असतो, हे नंबर आहे, स्क्वेअरच्या जवळचे नंबर दिसून राहिलेले. पण आता 4चा स्क्वेअर जर बघितला तर 4 + 4 केलं तर 4चा स्क्वेअर येतो 16 16 4 केलं तर काय येईल, 20 येईल. त्याच्यानंतर 5चा स्क्वेअर जर बघितला तर 5चा स्क्वेअर + 5 5चा स्क्वेअर होतो 25 + 5 केलं तर त्या ठिकाणी 30 होते. म्हणजेच काय, यामध्ये कोणता पॅटर्न दिसून आलेला आहे आपल्याला, दिलेल्या नंबर हा कोणाचा स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरमध्ये तोच नंबर त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. जसं 4चा स्क्वेअर होतो 16, त्याच्यामध्ये +4 केलं तर 20 येते. 5चा स्क्वेअर केला तर स्क्वेअर 25 होतो, त्याच्यामध्ये 5 प्लस केलं तर 30 होईल. आता हे पुढे बघूया. समजा आपण 6चा स्क्वेअर केला आणि +6 केलं. 6चा स्क्वेअर होतो 36 + 6 30. जर बघितलं तर 42 तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या पद्धतीनं त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर 7चा स्क्वेअर करूया, +7 करूया. 7चा स्क्वेअर 49 होतो आणि +7. त्याच्यानंतर याची जर ॲडिशन केली तर 9 + 6 16 6 1 कॅरी 56. या ठिकाणी 56 आलेलं आहे पुन्हा, परंतु यांनी या ठिकाणी दिलेलं आहे 58 दिलेलं आहे.
यायला किती पाहिजे होतं? 56 पाहिजे होतं. आलं काय आहे? दिलं काय आहे? 58. म्हणजे हे चुकीचं पद आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर पुढचं बघूया आयडेंटिफाय करण्याकरिता. बघा या ठिकाणी काय आहे? हा 8चा स्क्वेअर करावा लागेल प्लस 8. 8चा स्क्वेअर होतो 64 प्लस 8 आणि याची प्लस जर केली ते किती होईल? 72 होते. त्याच्यानंतर या ठिकाणी 9चा स्क्वेअर प्लस 9. 9चा स्क्वेअर 81 प्लस 9 इज इक्वल टू 90. म्हणजेच या ठिकाणी 58 जो आहे हे चुकीचं पद आपण त्या ठिकाणी ओळखलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया तिसरं एक्झाम्पल 59, 61, 67, 69, 73, 79 आणि 83. हे जर बघितले तर या ठिकाणी आपल्याला लक्षात असं यायला पाहिजे, कारण की आपण ऑलरेडी मूळ संख्या ज्या आहेत त्याच्यानंतर विषम संख्या, मूळ संख्या, समसंख्या शिकलो. तर या सर्व बाकीच्या एक सोडून जर बघितलं तर ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. फक्त एक जे आहे त्याच्यामध्ये जसं 59 ही त्या ठिकाणची मूळ संख्या आहे, 61 मूळ संख्या आहे, 67 ही मूळ संख्या आहे, परंतु ही जी संख्या आलेली आहे ही संख्या त्या ठिकाणची संयुक्त संख्या आहेत. म्हणजे काय? कंपोजिट नंबर आलेला आहे. हा कंपोजिट नंबर आहे. इथं मग काय बघितलं पाहिजे होतं? 67च्या नंतर पुढची जे जर बघितली जे प्राईम नंबर म्हणत असतो आपण तो होतो 71. म्हणजे 71 पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? 71 पाहिजे होतं. परंतु आलंय काय इथं? 69. आणि 69 काय आहे? कंपोजिट नंबर आहे. त्या कारणामुळं चुकीचा नंबर जो आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. काही एक्झाम्पल असे पण येतात जे तुम्हाला लवकर आयडेंटिफाय करता येत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघूया 5. या ठिकाणी जर बघितलं चौथा एक्झाम्पल घेतलेला आहे 5, 10, 17, 26, 36 आणि 50. आता याचा जर या ठिकाणी जर बघितलं तर याचा आपल्याला डिफरंट दिसून राहिलेले आहेत. जर बघितलं तर जर समजा आपण 5, आता या 5मध्ये 5 दिलेला आहे, त्याच्यामध्ये 5मध्ये किती मिळवले तर 10 येईल. 5मध्ये 5 मिळवले तर 10 होतात. त्याच्यानंतर 17 दिलेला आहे तर म्हणजे या ठिकाणी 7 मिळवते. म्हणजे हे दोन्हीही नंबर जर बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी मूळ संख्या दिसून येतात, ऑड नंबर दिसून येतात. ते आता आपण बघूया समोर काय ते. त्याच्यानंतर 5 7 झालं. त्याच्यानंतर 17मध्ये 26 मिळत येते. त्याच्यानंतर 5 5 7 आता 9 बघूया. 9मध्ये जर प्लस जर बघितलं तर या विषम संख्या ज्या आहेत त्याला आपण ऑड नंबर जे म्हणतो ते प्लस होऊन आलेले. ते 9 प्लस 17 किती होते? 26. 9 10 16 1 कॅरी 26. त्याच्यानंतर 5 7 9. त्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर पुढचा जो काही नंबर असेल तो नंबर आपण त्या ठिकाणी बघूया. पुढचा नंबर कोणता येतो? तो विषम संख्या जर बघितली तर 11 असेल. ते तर किती येईल? 6 + 1 7. त्यानंतर 37 किती येते? 37. आणि यांनी दिलेलं किती आहे? 36 दिलेलं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये पुढचा जो काही आपला जो काही विषम संख्या जी आहे ती विषम संख्या ॲड करून बघूया. तर ते 13 जे आहे ते 13 त्या ठिकाणी ॲड करता येईल. 13 ॲड केलं तर किती होईल? 7 + 50 होते. म्हणजे 36 जो आहे त्या ठिकाणी 37 पाहिजे होतं. म्हणजे त्यावेळेस आपल्याला ह्या संख्या येतात. म्हणजे वेगळं पद कोणतं आलं आपलं? 36 ही वेगळं पद आपल्याला दिसून येत असतात. बघा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्रिया त्या ठिकाणी असतात आणि हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणजे थोडा भाग जर बघितला तर हा अंडरस्टँडिंगचा भाग आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला ज्या काही सांगितल्याप्रमाणे क्रिया बघावं लागेल. प्लस असेल, मायनस असतील, मल्टिप्लिकेशन असतील आणि त्याचबरोबर डिवायडेशन असतील, स्क्वेअर असतील, मूळ संख्या आहेत, म्हणजे प्राईम नंबर्स आहेत, इव्हन नंबर्स आहे, या सर्वच्या सर्व नंबर तुम्हाला त्या ठिकाणी बघावे लागतात. त्याच वेळेस आपण वेगळे पद जे आहे ते शोधू शकत असतो. ओके. त्यानंतर काही पुन्हा एक एक्झाम्पल बघूया आपण त्या जे म्हणजे 113 त्यानंतर 110 13 68 130. बघा याच्यामधली त्या ठिकाणी आपल्याला वेगळी संख्या शोधायची आहे. आता 1 आहेत, त्याच्यानंतर 10 आहेत, 13 आहे, 68 आहे आणि 30. या नंबरमधलं जर बघितलं तर अंतर खूप मोठं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आयडेंटिफाय करण्याकरिता जनरली जर बघितलं डिफरंट खूप असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर किंवा क्यूबचा सरळ सरळ वापर करावा. आता स्क्वेअरचा वापर जर करायला गेलो तर 1चा स्क्वेअर 1 + 1 म्हणजे 1 + 1 = 2 होतात. तर या ठिकाणी जर बघितलं तर 2 तर नाही आहेत. म्हणजे मग स्क्वेअरचा विषय सोडून देऊया आपण थोडंसं. त्याच्यानंतर क्यूब घेऊन बघूया. 1चा क्यूब + 1 म्हणजे 1 + 1 2.
आता क्यूब इकडे बघूया, कारण की याच्यामध्ये त्या ठिकाणी जर समजा 2चा क्यूब जर बघितला, +2 जर केलं तर 2चा क्यूब किती होतो? 8 होतो. 2चा क्यूब किती होईल? 8. +2 केलं तर 10 होते. हां, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हा नंबर इथे आलेला आहे. बघूया पुढचा नंबर येतोय काय तर 3चा क्यूब +3. 3चा क्यूब 27 +3 इज इक्वल टू किती होईल? त्या ठिकाणी जर बघितलं 30 होते. म्हणजे यामध्ये आपल्याला असं दिसून येतात की ज्या नंबरचा क्यूब केलेला आहे, काय झालेला आहे? क्यूब केला आणि तोच नंबर त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. आता इथं बघूया, समजा 3 नंतर कितीचा होते? 4चा क्यूब +4. 4चा किती होतो? 4चा क्यूब जर बघितला तर त्या ठिकाणी 64 होते आणि +4 केलं तर 68 होते. म्हणजे हे जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊन राहिलेलं, बरोबर दिसून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं तर 5चा क्यूब +5. 5चा क्यूब किती होतो? 125 +5. त्याच्यानंतर आन्सर जर प्लस जर केली तर त्या ठिकाणी 130 येते. हे नंबर जे आहे तर या ठिकाणी बरोबर येऊन राहिलं आहे. इथं 10 आलेलं आहे, इथं 30 आलेलं आहे, इथं 68 आलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर 130 आलेलं आहे. पण पहिल्या नंबरवर जर बघायचं झालं तर आपलं आन्सर या ठिकाणी जर बघितलं तर 2 आलेलं होतं. यायला किती पाहिजे होतं? ते या उत्तर आहे 2 आहे, पण यांनी दिलं किती? 1 दिलेलं आहे. म्हणजे चुकीचं पद कोणतं झालं आपल्याला असेल तर हे चुकीचं पद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच 1 हे चुकीचं पद या नंबरमधून दिसून येते. काय केलं याच्यामध्ये? क्यूब घेतला आणि तोच नंबर त्याच्यामध्ये आपण ॲड केलं गेलेला असतात. मित्रो, याच प्रकारे जसं नंबर्स असतात तसे त्या ह्यानी ABCDचे जे अल्फाबेट असतात ते अल्फाबेट सुद्धा आलेले असतात आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेगळं पद जे आहे ते आयडेंटिफाय करावं लागत असतं. त्या उद्देशानं काही आपण अल्फाबेट घेऊया आणि त्याच्यानुसार काही एक्झाम्पल आपण समजून घेऊया. जसं समजा एक्झाम्पल म्हणून घेऊया WSOJG आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे C. आता याच्यातलं वेगळं पद घ्यायचं आहे. समजा आता हे 4 नंबर, आपलं जर 5 नंबरचं एक्झाम्पल असेल, हे 6 नंबरचं असेल, तर हे जर बघितलं तर W आहेत, S आहे, O, J, G आणि C. तर यामध्ये जर बघायचं झालं तर आपण याचे नंबर जे आहे ते नंबर त्या ठिकाणी बघून घ्यायचे असतात. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याचे नंबरवरूनच, कारण की वेगळं पद जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर निश्चितच सर्वात प्रथम कोणता नंबर कोणता येतो ते आपल्याला बघायचं आहे. जसं आपण Cला माहीत आहे, तिथे 3 जर बघितलं तर Cचा नंबर हा त्या ठिकाणी 3 येतो. आता Gचा नंबर 7 येते. हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस याचे नंबर जर तुम्हाला जर पटापट माहीत असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपण हे पटापट करू शकतो. म्हणजे इथं प्लस किती झाले? या ठिकाणी जर बघितलं तर 4+ झालेले दिसून येतात, 7 आलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 4, तर त्या पुढचा नंबर जर बघितला तर Jचा नंबर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला ABCD मधला Jचा नंबर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. Oचा नंबर माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर Hचा आणि Wचा. तर आपण ABCD त्या ठिकाणी जर घेतली, समजा ABCDE, याला त्या ठिकाणी आपण काय दिलेले आहेत तर त्याला नंबर देता येते 1 2 3 4 5. त्याच्यानंतर CDE, FGHIJ याला त्या ठिकाणी नंबर देता येतात. जर बघितलं तर काय होईल? याचा नंबर या ठिकाणी 6 7 8 9 10 आणि हे जे नंबर आहेत हे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. आता यामध्ये जर बघितलं तर 7 आणि 3, त्याच्यामध्ये 4 जर मिळवले, 4 मध्ये 4 मिळवले तर कोणता नंबर येईल? 11 वाला. तर 11चा आहे तर हे जे आहे जे आहे हा कोणत्या नंबरवर येतो? 3 नंबरवर येतो. म्हणजे इथं काहीतरी मिसिंग आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येते. 11 नंबरवर येणारा नंबर पाहिजे होता तर तो 10 नंबरवालेला आपल्याला दिसून येते. त्याच्यानुसार पुढे जर बघितलं तर ABCDEFGHIJ, त्याच्यानंतर KLMNOPQRST, त्याच्यानंतर UVWXY. आपण असे 5च ग्रुप घेऊया. त्याच्यानंतर पुढचा नंबर येतो 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्याच्यानंतर 21 22 23 24 25. त्याच्यानंतर पुढचा नंबर जर बघितला तर आता आपल्याला संपूर्ण नंबर आपल्याला आलेले आहे. तर पुढचा नंबर O जो आहे तर O झालेला आहे त्या ठिकाणी 15वर.
आता O15 येतो, करून बघा. 11 मध्ये +4 केले 15 येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये +4 करून बघा, तर 15 मध्ये 4 जर प्लस केलं तर त्या ठिकाणी किती येऊन आले? 19 येऊन आलेलं आहे, म्हणजे बरोबर 19 आलेलं आहे. याच्यामध्ये +4 जर केले तर किती होईल? 19 मध्ये 4 जर प्लस जर केले तर 23 होऊन आलेलं आहे. म्हणजेच हा जो नंबर आहे या ठिकाणी जेचा जो नंबर आहे तो जर बघितला तर जे न होता या ठिकाणी के पाहिजे होता. काय पाहिजे होतं? या ठिकाणी जेच्या ठिकाणी के पाहिजे होता. जर जेच्या ठिकाणी के असलं असतं तर ते बरोबर असतं. म्हणजे चुकीचं पद जे आहे ते चुकीचं पद या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला ABCD वरचे जेवढे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल पाहता येत असतात.